219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे। या निवडणुकीमध्ये मी संजय बाबूताई भास्करराव काळे यांनी विशाल अपक्ष उमेदवारी केलेली आहे। माझी निशाणी आहे कचरा पेटी। माझा मतपत्रिकेतील अनुक्रमणिका नंबर आहे 12। मित्रहो, आपण कोपरगाव तालुक्याचे नागरिक आहोत। कोपरगाव तालुका याचा जर इतिहास बघितला तर पौराणिक महत्व आहे, ऐतिहासिक महत्व आहे। गेली 50 वर्ष आपला कोपरगाव तालुका हा महाराष्ट्राची कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जात होता। आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये समृद्धी इतकी होती की आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये 7 साखर कारखाने होते आणि ह्या 7 साखर कारखान्यांना जो ऊस लागायचा तो आपल्या तालुक्यात पिकायचा। बाहेरचं एकही टिपरू लागत नव्हतं। शेतकऱ्यांना ऊसाचे भाव चांगले मिळायचे। कुणीही वजनामध्ये काटा मारत नव्हतं, त्यामुळे ऊस शेती कायम फायद्यात राहायची। ऊसाच्या शेतीमध्ये पिकलेल्या ऊसाला कधीही आग लावली जात नव्हती। शेतकऱ्याला कमीत कमी निम्मे वाढे मिळायचे। आता या कालखंडामध्ये शेतकऱ्यांचा ऊस तोडण्याच्या अगोदर तो पेटाळला जातो। ऊस पेटाळल्यानंतर त्याचं वजन कमी होतं, त्याचं नुकसान शेतकऱ्याचं आहे। शेतकऱ्याला एक वाढ देखील मिळत नाही। 18 महिने पाणी भरल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याच्या जनावराला घालण्यासाठी एक वाढ मिळत नाही, ही शोकांतिका। ऊस जावा ह्यासाठी शेतकऱ्याला कारखानदारांच्या पाया पडाव्या लागतात आणि ह्या सगळ्या कालचक्रामध्ये शेतकरी अडकून ठेवला आणि हा शेतकरी मतदार त्यांनी आपल्या दावणीचं जनावर बनवून ठेवलेलं आहे। माझं प्रामाणिक मत आहे की शेतकऱ्यांनी, साखर उत्पादकांनी, ऊस उत्पादकांनी आता आपले जोखाड तोडले पाहिजे, ही गुलामी तोडली पाहिजे। आपण ज्याला चेअरमन म्हणून निवडून दिलेला आहे त्यांचा प्रॉपर्टीचा विचार केला। 2019 ची जी ऍफिडेव्हिट बघितलं तर त्यांची कुटुंबाची प्रॉपर्टी होती 6 कोटी रुपयाची। 2024 च्या ऍफिडेव्हिट मध्ये यांची प्रॉपर्टी आहे 11.5 कोटीची। दर वर्षाला 1 कोटी रुपयाची यांची प्रॉपर्टी वाढली और तुमचे पत्रे सुद्धा बदलले नाही अजून। मग मतदान करताना विचार का करत नाही? आपले जर पत्रे बदलले नाही आणि यांची कोट्यवधीची प्रॉपर्टी वाढती, इलेक्शनला हे 50-50 कोटी रुपये खर्च करतात, दारूच्या बाटल्या वाटतात, बाटल्याच्या पाट्या देतात, आणतात कुठनं पैसे? चोऱ्या करतात काही। मग चोऱ्या जर करत असतील तर यांच्यावरती धाड का पडत नाही? अहो, तुमच्या मतांवरती हे उभे राहतात आणि तुमच्यावरती मानगुटीवरती भूत होऊन बसतात। हे मानगुटीवरचं भूत कधीतरी उतरवलं पाहिजे। त्यासाठी मी संजय बाबूताई भास्करराव काळे, माझी निशाणी आहे कचरा पेटी, माझा क्रमांक आहे 12। ध्यानात ठेवा, 20 तारखेला हा कोपरगाव तालुक्याचा 40 वर्षाचा कचरा या कचरा कोंडीत टाका आणि धडा शिकवा ह्या सरंजामशाहींना। आता आम्ही सरंजामशाही खपवून घेणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलंय आणि तो आम्ही पूर्णपणे अंमलात आणणार। सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निर्भयपणे मत टाकणार कचरा पेटीला। धन्यवाद। जय हिंद।